श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. मराठी वर्षात चातुर्मास काळाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. कार्तिकी एकादशीला चातुर्मास काळाची सांगता होते. मराठी वर्षात येणाऱ्या एकादशी तिथींपैकी कार्तिकी एकादशीचे महात्म्य वेगळे आहे. या दिवशी विष्णू प्रबोधोत्सव साजरा केला जातो. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असे म्हटले जाते, तर कार्तिकी एकादशीला देव उठणी एकादशी असे म्हटले जाते. आषाढी एकादशीला जशी पंढरपूरची वारी केली जाते, तसेच हजारो वारकरी कार्तिकी एकादशीलाही पंढरपूरची वारी करून विठ्ठल दर्शन घेतात. या दोन एकादशीच्या दरम्यान चातुर्मास पाळला जातो. दक्षिणायन ही देवांची रात्र मानली जाते, तर उत्तरायण हा देवांचा दिवस. कर्क संक्रांत आषाढ मासात येते, म्हणूनच आषाढ शुद्ध एकादशीस देवशयनी एकादशी म्हटले आहे. त्याच दिवशी देव झोपी जातात अशी समजूत रूढ आहे. कार्तिक शुद्ध एकादशीस देव झोप घेऊन जागृत होतात, म्हणून तिला प्रबोधिनी एकादशी असे म्हटले जाते. नवसृष्टी निर्मिती हे ब्रह्मदेवाचे कार्य सुरू असताना पालन करता श्री विष्णू निष्क्रिय असतो, म्हणूनच चातुर्मासास विष्णू शयन असे म्हटले जाते. तेव्हा श्री विष्णू क्षीरसागरात शयन करतात अशी मान्यता असल्याचे म्हटले जाते. आषाढ शुद्ध एकादशीला विष्णू शयन, तर कार्तिक शुद्ध एकादशी नंतर म्हणजेच द्वादशीला विष्णू प्रबोधोत्सव साजरा केला जातो. यंदा 12 नोव्हेंबर 2024 वार मंगळवारी कार्तिकी प्रबोधिनी एकादशी आहे. या दिवशीपासून तुळशी विवाहाला सुरुवात होते. कार्तिक शुद्ध द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही एका दिवशी तुळशीचा श्रीकृष्णांशी विवाह लावण्याची पद्धत आहे. तुलसी विवाह केल्यास कन्यादानाचे पुण्य मिळते अशी मान्यता आहे. त्याचबरोबर कार्तिकी एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णू आणि देवी लक्ष्मीची देखील सेवा उपासना केली जाते. घरामध्ये अनेक उपाय केले जातात. तर असाच एक उपाय मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. या उपायामध्ये मंगळवारी आलेल्या कार्तिकी एकादशीच्या दिवशी तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे. ही वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे तुमचे सर्व दोष, तुमच्या मार्गामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी, आयुष्यात असलेलं दुःख, दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येईल. हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे? अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकल्यानंतर अंघोळ करत असताना आपल्याला कोणत्या मंत्राचं पठण करायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. चातुर्मासामध्ये भगवंत निद्रा अवस्थेत असतात. यावेळेस कोणत्याही प्रकारची शुभ कार्य केली जात नाहीत आणि भगवंत जागृत अवस्थेत आले की सर्व शुभ कार्यांचा प्रारंभ केला जातो. एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णू आणि देवी लक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी जे काही आपण उपाय करतो ते खूप प्रभावी असतात, जेणेकरून देवी लक्ष्मी आणि विष्णुदेव आपल्यावरती प्रसन्न होतात. त्याचबरोबर जर तुम्हाला प्रखरातील प्रखर पितृदोष असेल तर तो देखील या छोट्या छोट्या उपायांनी जे आपण एकादशीच्या दिवशी करतो त्यामुळे नष्ट होऊ शकतो. कारण एकादशी तिथी ही पितृदोष निवारण्यासाठी सर्वोत्तम मानली जाते. कारण आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी समस्या ह्या असतातच, ज्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक, शारीरिक, मानसिक यासारख्या समस्या असतील तर तुम्हाला कुठले ना कुठले तरी दोष असू शकतात. यामुळेच तुम्हाला प्रत्येक कामामध्ये अडचणी येते, तुमची प्रगती होत नाही, तुम्हाला म्हणावं तसं यश मिळत नाही. नोकरी असेल किंवा व्यवसायाच्या ठिकाणी म्हणावी तशी तुमची आर्थिक भरभराट होत नाही. नोकरीच्या ठिकाणी प्रगतीचे मार्ग खुले होत नाही, तुमची बढती होत नाही. त्याचबरोबर तुमच्या मुलांविषयक काही समस्या असतात, जसं की मुलांचं अभ्यासामध्ये मन लागत नाही. मुलं मोठी उपवर झालेली असतील, लग्नाचं वय झालेलं असेल तर अशा मुला-मुलींचे विवाहाचे योग जुळून येत नाहीत. घरामध्ये खूप आजारपण वाढतात. घरातील असलेली एखादी व्यक्ती आजारी पडते, ती बरी होत नाही की लगेचच दुसरी व्यक्ती आजारी पडते आणि या आजारी व्यक्तींच्या उपचारामध्ये तुमच्या घरामध्ये आलेला पैसा निघून जातो. म्हणूनच तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य देखील नसतं. त्याचबरोबर कुटुंबामध्ये छोट्या-छोट्या गोष्टीवरून वादविवाद, भांडण, कलह होतात. कोणाशीही कोणाचं पटत नाही. तर हे जे काही दोष, ही जे काही नकारात्मकता आपल्या भोवती आहे, ती संपूर्णपणे नष्ट करण्यासाठी काही विशिष्ट तिथींवरती उपाय करावेत. या उपायांचा हळू आपल्या आयुष्यामध्ये फरक पडतो. घरामध्ये बदल जाणवतो, आपल्या कुटुंबातील व्यक्तींमध्ये फरक पडतो. एवढे हे प्रभावी उपाय मानले जातात. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, तुमचे हे जे काही दोष असतात किंवा घरामध्ये असलेले वास्तुदोष किंवा तुम्हाला असलेले पितृदोष हे नष्ट करण्यासाठी बऱ्याचशा खर्चिक सेवा सांगितल्या जातात. पण प्रत्येकालाच ह्या सेवा परवडतीलच असं नाही आणि बऱ्याच जणांकडे तेवढ्या सेवा करण्यासाठी वेळ देखील नसतो. म्हणूनच अगदी 2 मिनिटात होणारे हे जे उपाय असतात घरामध्ये तुम्ही करून तुम्ही फरक तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच अनुभवू शकता. कार्तिकी एकादशीला तुम्ही हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये खूप फरक पडतो
आणि आषाढी एकादशी इतकंच महत्त्व कार्तिकी एकादशीला आहे. तर आता कार्तिकी एकादशीच्या दिवशी हा जो उपाय आपल्याला करायचा आहे, त्यासाठी तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे. ब्रह्ममुहूर्त जो आहे तो पहाटे 3:30 ते 5:30च्या दरम्यान असतो. त्या वेळेमध्ये जर हा उपाय केला तर उत्तमच आहे. पण त्या वेळेमध्ये नाही शक्य झालं, कारण कुटुंबातील सर्व सदस्यांच्या त्या वेळेमध्ये अंघोळी होतील असं नाही. त्यामुळे सकाळी 8च्या आतच तुम्हाला कुटुंबातील सर्व सदस्यांना कार्तिकी एकादशीच्या दिवशी अंघोळ करायची आहे आणि अंघोळीच्या पाण्यामध्ये मी ज्या काही वस्तू तुम्हाला सांगणार आहे त्या टाकायच्या आहेत आणि एक मंत्र देखील तुम्हाला बोलायचा आहे. पण अंघोळ करण्याआधी घरातील साफसफाई वगैरे करून घ्यायची. कार्तिकी एकादशी असल्याने घरासमोरील अंगण स्वच्छ करायचं. हळदीच्या पाण्याने आपल्याला सडा टाकायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला अंघोळ करायची आहे. आता अंघोळीचं पाणी काढत असताना ते तुम्ही थंड पाणी काढू शकता. अगदीच मी समजू शकते की थंडीचे दिवस आहेत, थंड पाण्यामध्ये आपण अंघोळ नाही करू शकत. पण बघा, कार्तिकी एकादशीच्या दिवशी पवित्र नदीवरती जाऊन स्नान करण्याला खूप महत्त्व आहे आणि नदीमध्ये असलेलं पाणी हे थंडच असतं. पण थंड पाण्याने अंघोळ करणं शक्य नसेल तर थोडंसं कोमट पाणी काढायचं. त्याचबरोबर अंघोळ करत असताना कधीही निर्वस्त्र होऊन अंघोळ करू नये. असं म्हणतात की ज्यावेळेस आपण अंघोळ करतो आणि आपल्या शरीरावरती जे वस्त्र असतं त्या वस्त्रातून खाली पडणारं पाणी पिऊन आपले पूर्वज किंवा पित्र जे आहेत ते तृप्त होतात आणि आपल्याला पितृदोषापासून मुक्ती मिळते. म्हणून हा नियम तुम्हाला पाळायचाच आहे. तर अंघोळीच्या पाण्यामध्ये कार्तिकी एकादशीच्या दिवशी सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायची आहे ते म्हणजे गंगाजल. गंगाजल जे आहे ते तुम्हाला कुठेही देवाचं साहित्य जिथे मिळतं तिथे सहज मिळून जाईल. तिथून तुम्हाला ते आणायचं आहे आणि प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये 2-2 थेंब हे गंगाजल टाकायचे. सांगितल्याप्रमाणे कार्तिकी एकादशीच्या दिवशी पवित्र नदीवरती जाऊन स्नान करण्याला महत्त्व आहे. पण आपण नदीवरती नाही जाऊ शकत, म्हणून हे 2-2 थेंब अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं, जेणेकरून आपल्याला गंगेवरती जाऊन स्नान केल्या इतपत पुण्य लाभतं. त्यानंतरची दुसरी महत्त्वाची वस्तू जी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे ते म्हणजे खडीमीठ. खडीमीठाची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झालेली आहे आणि खडीमीठ जे आहे ते देवी लक्ष्मीचा भाऊ मानला जातो. म्हणूनच चिमूटभर का होईना खडीमीठ आपल्याला टाकायचे. साधं मीठ नाही तर खडीमीठच आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. असं केल्याने आपल्या भोवती असलेली नकारात्मकता नष्ट होते. त्यानंतरची तिसरी वस्तू म्हणजेच आपल्याला चिमूटभर हळद जी आहे ती अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. एकादशीच्या दिवशी हळदीचे आपण अनेक उपाय करतो, कारण हळद जी आहे ती भगवान विष्णूंना प्रिय आहे. हळद नकारात्मकतेला घरामध्ये प्रवेश करू देत नाही. हळद ही धनाला आकर्षित करते. त्यामुळे भगवान विष्णूंना प्रिय असलेली चिमूटभर हळद आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी टाकायची आहे. त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी एक तुळशीचं पान आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. पण बघा, एकादशीच्या दिवशी तुळशीचं पान हे तोडलं जात नाही. या दिवशी तुळशीचं निर्जला व्रत असतं. म्हणूनच तुम्हाला ही जी तुळशीची पानं आहेत ते आदल्या दिवशी तोडून ठेवायची आहेत. तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये एक तरी तुळशीपत्र तुम्हाला टाकायचं आहे. असं केल्याने भगवान विष्णूंसोबतच देवी लक्ष्मीचे देखील आशीर्वाद तुम्हाला लाभतील. त्यानंतर सगळ्यात शेवटची वस्तू म्हणजे बघा, आपल्याला पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहे. काळे तीळ अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्याने प्रखरातील प्रखर पितृदोष हळूहळू नष्ट होऊ लागतात. म्हणूनच चिमूटभर का होईना काळे तीळ अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकावेत. आता ह्या सर्व वस्तू आपल्या घरातच असतात. एखादी वस्तू तुमच्या घरात नसेल, जसं की काळे तीळ नसतील, थोडेसे काळे तीळ तुम्ही किराणा दुकानातून आणू शकता. अंघोळ करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. हा मंत्र जप एकादशीच्या दिवशी केल्याने तुमची अनेक पापांपासून मुक्ती होते अशी मान्यता आहे. तर नक्कीच तुम्ही मंगळवारी आलेल्या कार्तिकी एकादशीच्या दिवशी हा उपाय आवर्जून करा. तर चला, याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.